श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, वारकरी संप्रदायामध्ये प्रत्येकजण गळ्यामध्ये तुळशीची माळ घालतो आणि तुळशीची माळ घालतो ते आपण का घालतो समजून उमजून घातले पाहिजे आणि त्याचे काही नियम आहेत. ते नियम आपण जाणून घेऊन आपल्या गळ्यात तुळशीची माळ घातली पाहिजे. ते कोणते नियम आहेत ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूया. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. 1. नवीन तुळशीची माळ घालण्यापूर्वी ती नदीतल्या पाण्याने किंवा गंगाजलाने दुधाने स्वच्छ धुवून घ्यावी. 2. स्वच्छ धुवून घेतल्यानंतर माळ कोरडी करून मगच आपल्या गळ्यामध्ये घालावी. 3. तुळशीची माळ हे सात्विकतेचे आध्यात्मिकतेचे प्रतीक आहे. त्यामुळे तुळशीची माळ घातल्यानंतर कोणतेही व्यसन करू नये. 4. तुळशीची माळ 108 मणी असलेल्या तुळशीची माळ घालावी आणि गुरुमणी असलेलीच तुळशीची माळ आपण आपल्या गळ्यामध्ये घालावी. 5. तुळशीची माळ ही खरे खोटेपणा तपासून मगच घालावी. आजकाल खूप डुप्लिकेट तुळशीच्या माळी बाजारामध्ये मिळतात. त्या घातल्याने काहीच फायदा होत नाही. 6. तुळशीची माळ ही गुरूच्या हाताने घातली तर ती जास्त प्रभावशाली असते. 7. तुळशीची माळ एकदा घातल्यानंतर परत काढू नये, कारण माळ जर परत काढली तर त्यामुळे तुळशी आणि देवाचा अपमान होतो. 8. तुळशीची माळ घातल्यानंतर मांसाहार करू नये. शाकाहारी माणसाचे प्रतीक म्हणून तुळशीची माळेकडे पाहिले जाते. मैत्रिणींनो, आता आपण जाणून घेऊया तुळशीबद्दल, पंढरपूरबद्दल थोडीशी माहिती. 1. पंढरपूर सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. 2. विठ्ठलाचे दर्शन घेण्यापूर्वी पुंडलिकाच्या समाधीचे दर्शन घ्यावे अशी प्रथा आहे. 3. पंढरपूरला भीमा नदीचा प्रवाह अर्धचंद्राकृती आहे म्हणून तिला चंद्रभागा म्हणतात. 4. तिचा वाळवंटामध्ये पुंडलिकाची समाधी आहे. तेथून विठ्ठल मंदिर तसं जवळच आहे. 5. विठ्ठल रुक्माई मंदिर पूर्वाभिमुख असून त्याला तटबंदी आहे. त्याला एकूण 8 दरवाजे आहेत. 6. पूर्वेकडे असलेल्या महाद्वाराला नामदेव दरवाजा म्हणतात. तेथे रस्त्यावरून पोहोचण्यास 12 पायऱ्या आहेत. 7. यातली पहिली पायरी नामदेव पायरी. लोक या पायरीला पाय न लावता पुढे जातात. 8. संत चोखामेळा याची समाधी या पायरीसमोर उजव्या बाजूच्या घराच्या कोपऱ्यात आहे. 9. आतमध्ये जातात छोट्या मुक्ती मंडप आहे. तिथे डाव्या हाताला गणपती आणि महाद्वाराच्या मांडीवर नागरखाना आहे. 10. येथे गरुडाचे व समर्थ रामदासांनी स्थापिलेल्या हनुमंताचे मंदिर आहे. 11. यानंतरच्या अरुंद दगडी मंडपाच्या भिंतीत 3 दरवाजे आहेत. 12. मधल्या दरवाजाच्या 2 बाजूस जय विजय हे द्वारपाल आणि गणेश आणि सरस्वती आहेत. 13. मधल्या दारातून आपण 16 खांबी मंडपात जातो. 14. तिथे छतावर दशावताराचे आणि कृष्णलीलाचे चित्र आहेत. 15. हे सगळेच आपल्या पंढरपूरमध्ये पाहायला मिळेल. मैत्रिणींनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. पांडुरंग हरी पांडुरंग हरी.